Hello everyone. In this video, we discuss effect of solvent, also effect of isomerism on absorbance. आपण instrumental methods हा टॉपिक बघतोय. त्यामध्ये सुरुवातीला आपण इंट्रोडक्टरी पार्ट बघितला, वेगवेगळ्या इंट्रोडक्शन इन्स्ट्रुमेंटल मेथड्स बघितल्या. त्यामध्ये पोटेन्शिओमेट्री असेल, इलेक्ट्रोअनालिटिकल मेथड्स असतील, ऑप्टिकल मेथड्स असतील, ह्या आपण शॉर्टमध्ये डिस्कस केल्या. आणि आता आपण स्पेक्ट्रोस्कोपी ऑप्टिकल मेथड्स आपण इथे बघतोय. आणि त्यामध्ये सुद्धा आपण सुरुवातीला ऑप्टिकल मेथड स्पेक्ट्रोफोटोमीटरचं प्रिन्सिपल बघितलं, बियर्स लॅम्बर्ट्स लॉ बघितला. आपण इन्स्ट्रुमेंटेशन डिस्कस केलं. त्यानंतर आपण ऍप्लिकेशन बघतोय आणि त्या ऍप्लिकेशन मध्येच एक असा पार्ट आलाय की इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट अँड आयसोमेरिझम ऑन ऍब्झॉर्बन्स हा पार्ट आपण बघणार आहोत. सुरुवातीला इफेक्ट ऑफ सॉल्व्हंट बघूया. सॉल्व्हंट पोलॅरिटी मे इफेक्ट द ऍब्झॉर्प्शन कॅरेक्टरिस्टिक्स in particular lambda max. Since the polarity of molecule usually change when electron is moved from one orbital to another. Solvent polarity हा जो सॉल्व्हंटची जी पोलॅरिटी आहे ही ऍब्झॉर्प्शन कॅरेक्टरिस्टिक्स वर इफेक्ट करते. आता पोलॅरिटी म्हणजे काय आपण शिकलेलो आहोत आधीच की एखादा मॉलिक्यूल पोलर असतो म्हणजे काय. एखाद्या मॉलिक्यूल मध्ये दोन ऍटम असतात. जर त्यातला एक ऍटम हा इलेक्ट्रॉन लविंग असेल आणि एक ऍटम हा इलेक्ट्रोफोबिक असेल तर अशा वेळी काय होतं, इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन फोबिक ग्रुप पासून इलेक्ट्रॉन लविंग ग्रुपकडे अट्रॅक्ट होतात. जरी त्यांच्यामध्ये स्ट्रॉंग बॉन्डिंग असलं तरी जे बॉन्डिंग आहे, आता समजा आपण कोव्हॅलंट बॉन्डिंग म्हणूया, स्ट्रॉंग कोव्हॅलंट बॉन्डिंग असलं तरी जास्ती त्या कोव्हॅलंट बॉन्डिंग मध्ये शेअर झालेले जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन लविंग ग्रुपकडे जास्त अट्रॅक्ट होतात, त्याच्या जवळ जास्त जातात आणि इलेक्ट्रोफोबिक ग्रुपकडे ते कमी जातात, त्याच्याकडनं रिपेल होतात. त्यामुळे काय होतं, तो जो मॉलिक्यूल आहे त्याचा एक बाजू ही पॉझिटिव्ह होते, पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज येतो, दुसऱ्या बाजूकडे पार्शियल निगेटिव्ह चार्ज येतो. आणि असा जो मॉलिक्यूल तयार होतो, असा जो ग्रुप तयार होतो त्याला पोलर मॉलिक्यूल असं आपण म्हणतो. आणि या फेनॉमेनॉनला आपण पोलॅरिटी असं आपण म्हणतो. म्हणजे एक मॉलिक्यूल आहे, एक कंपाऊंड आहे, त्याचं एका साईडला पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आलाय, एका साईडला पार्शियल निगेटिव्ह चार्ज. तर अशा ग्रुपना आपण अशा कंपाऊंडला आपण पोलर कंपाऊंड म्हणतो. आणि हा जो फेनॉमेनॉन आहे ह्याला आपण पोलॅरिटी असं आपण म्हणतो. आता तुम्हाला डायग्राम मध्ये दिसतंय HCl किंवा आपण CH3Cl हा कंपाऊंड घेऊया. क्लोरोमिथेन किंवा मिथिल क्लोराइड हा कंपाऊंड आपण घेऊया. मिथिल क्लोराइड मध्ये CH3 ग्रुप आहे. हा इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, हा इलेक्ट्रोफोबिक ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन देणारा ग्रुप आहे. आणि जो क्लोरीन आहे Cl- हा ग्रुप आहे, हा इलेक्ट्रॉन लविंग आहे, तो इलेक्ट्रॉनला आपल्याकडे अट्रॅक्ट करतो. ह्या केसमध्ये काय होतं, CH3Cl मध्ये दोघांमध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग आहे, दोन इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहेत. पण हे जे दोन इलेक्ट्रॉन शेअर झाले आहेत हे जास्त क्लोरीनच्या जवळ आपल्याला बघायला मिळतात. डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतात ते क्लोरीनकडे अट्रॅक्ट झालेले आहेत आणि ते तुमच्या मिथिल ग्रुप पासून लांब गेलेले आहेत. त्यामुळे क्लोरीनकडे जास्त निगेटिव्ह चार्ज असलेले इलेक्ट्रॉन आल्यामुळे पार्शियल निगेटिव्ह चार्ज क्लोरीनवर तयार होतो आणि CH3 वर पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. त्यामुळे CH3Cl हा पोलर मॉलिक्यूल आहे आणि ही पोलॅरिटी आपल्याला बघायला मिळते. आणि ही जी पोलॅरिटी आहे ही सॉल्व्हंटची पोलॅरिटी ऍब्झॉर्प्शन वर इफेक्ट करते. आता याचा जर इफेक्ट कसा होतो तो आपल्याला बघायचा असेल तर सॉल्व्हंट इफेक्ट ऑफ अप टू 20 नॅनोमीटर मे बी ऑब्झर्व विथ कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये 20 नॅनोमीटर पर्यंत सॉल्व्हंट इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे ची जी वेवलेंथ आहे ही 20 नॅनोमीटर पर्यंत कमी झालेली आपल्याला बघायला मिळते. Thus the N to P star absorption of acetone occurs 279 nanometer in N-hexane, 270 nanometer in ethanol and at 265 nanometer in water.
त्यामुळे जर आपण ऍसिटोनचा विचार केला N2P स्टार किंवा पाय स्टार आपण ऍब्झॉर्प्शन आपण त्याचं बघायला गेलो, ऍब्झॉर्प्शन बँड बघायला गेलो, तर एन एक्झिन ह्या सॉल्व्हेंट मध्ये जर आपण ऍसिटोन मिक्स करून त्याचा ऍब्झॉर्बन्स बघितलं तर तो 279 नॅनोमीटर एवढा आपल्याला बघायला मिळतो. जर आपण इथेनॉल मध्ये जर आपण तो डीप केला तर 270 नॅनोमीटर आपल्याला बघायला मिळतो ऍब्झॉर्बन्स. आणि वॉटर मध्ये जर आपण ऍसिटोन मिक्स केलं आणि त्याचा ऍब्झॉर्बन्स बघितला तर 265 नॅनोमीटर एवढा कमी ऍब्झॉर्बन्स बघायला मिळतो. म्हणजे जवळपास 20 नॅनोमीटरच्या आसपास आपल्याला तो सॉल्व्हंट इफेक्ट आपल्याला बघायला मिळतो. आता दुसरा पार्ट आहे तो म्हणजे आयसोमेरिझम. आता सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझमचा जर विचार केला तर आपण बघूया, स्टिब्लिनचं उदाहरण बघूया. स्टिब्लिन द फर्स्ट होमोलॉग इन डायफिनिल पॉलिन सिरीज. आता स्टिब्लिनची डायग्राम तुम्हाला स्क्रीनवर दिसते. इट ऑफर्स अन इंटरेस्टिंग एक्झाम्पल ऑफ स्टेरिक इफेक्ट इन इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. इथे आपल्याला स्टेरिक इफेक्ट इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रामध्ये आपल्याला स्टिब्लिनच्या केसमध्ये बघायला मिळतो. आता स्टिब्लिनचे आपण सिस आणि ट्रान्स आयसोमर बघितले तर सिस आयसोमर हा कोप्लेनर नाहीये. इथे सिस मध्ये इथे जो आपण स्टेरिक इंटरफरन्स आपण बघतो, इथे दोन बेन्झिन रिंग एका साईडला आल्यामुळे गर्दी तयार झाले, त्यांच्यामध्ये रिपल्शन होतं. आणि सिस जो आयसोमर आहे स्टिब्लिनचा हा कोप्लेनर नाहीये, पण आपला ट्रान्स आयसोमर हा बऱ्यापैकी कोप्लेनर आहे. त्यामुळे जर आपण बघायला गेलो इथे ऍब्झॉर्बन्स, तर द डिस्ट्रक्शन ऑफ coplanarity by steric interference in the cis structure is reflected by lower intensity of the 283 nanometer band compared with corresponding band 295 nanometer in trans isomer. The beta band appear to be swarmed by this intense absorption. इथे आपण सिस आयसोमरचा ऍब्झॉर्बन्स बघायला गेलो तर तो कमी वेव्हलेंथला ऍब्झॉर्बन्स आपल्याला बघायला मिळतो, आणि ट्रान्स जो आयसोमर आहे त्याचा ऍब्झॉर्बन्स हा जास्त वेव्हलेंथला, थोड्या जास्त वेव्हलेंथला आपल्याला ऍब्झॉर्बन्स बघायला मिळतो. म्हणजे सिस आणि ट्रान्स आयसोमेरिझम सुद्धा त्या स्टेरिक इफेक्टमुळे आपल्या ऍब्झॉर्बन्सवर इफेक्ट करतात. The absorption bands of parent stimulin molecule move to longer wavelength and increase in intensity as in stimulin. When n is equal to 7, the molecule absorbs in 400 to 465 region with absorptivity 1,35,000. आता स्टिब्लिन हा पॉलिमेरिक फॉर्म मध्ये बघायला मिळतो, आणि जसं एका मॉलिक्युलचा आपण स्टिब्लिनचा जो एक ग्रुप आहे सिस किंवा ट्रान्स त्याचा मधला आपण इफेक्ट बघितला सिस आणि ट्रान्स आयसोमरचा, जसं ही स्टिब्लिन एकामेकाला अटॅच होऊन त्यांची चेन वाढत जाते, तसं इथे आपल्याला लॉंगर वेव्हलेंथला ऍब्झॉर्बन्स म्हणजे ऍब्झॉर्बन्स वाढताना दिसतो वेव्हलेंथ ऍब्झॉर्बन्सची, आणि इंटेन्सिटी सुद्धा इन्क्रीज होताना दिसते. जर 7 मॉलिक्यूल स्टिब्लिनचे एकामेकाबरोबर कनेक्ट झाले तर 400 ते 465 नॅनोमीटर ला आपल्याला ऍब्झॉर्बन्स बघायला मिळतो, आणि जो मोलर ऍब्झॉर्प्टिव्हिटी कोएफिशियंट आहे तो 1,35,000 आपल्याला इथे बघायला मिळतोय. म्हणजे काय होतंय, जसं एकतर सिस आणि ट्रान्स इफेक्ट हा ऍब्झॉर्बन्सवर इफेक्ट करतो, तसंच पॉलिमरायझेशन सुद्धा ऍब्झॉर्बन्सवर इथे इफेक्ट करतं. आपण जे मेटल कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांच्या सुद्धा जॉमेट्रिकल आयसोमेरिझमचा स्टडी, सिस ट्रान्स आयसोमरचा स्टडी आपण इथे युव्हिजिबल स्पेक्ट्रोफोटोमेट्री वापरून करू शकतो. आता तुम्हाला स्क्रीनवर एक उदाहरण दिसतंय, सिस आयसोमर आहे कोबाल्ट कॉम्प्लेक्सचा, आणि ट्रान्स आयसोमर. ह्याचं एक्झाम्पल तुम्हाला बघता येतंय. ह्याचा जो सिस आयसोमर हा व्हायलेट कलरचा असतो आणि ट्रान्स आयसोमर हा ग्रीन कलरचा असतो. म्हणजे काय, तर आपण युझिंग
our spectrophotometry or visible spectra, the geometrical isomers of transition complexes can be easily distinguished. आपण इझिली ते डिस्टिंग्विश करू शकतो. अजून काही वेगवेगळे कॉम्प्लेक्सेस आहेत, मेटल कॉम्प्लेक्सेस, ट्रान्झिशन मेटलचे जे कॉम्प्लेक्सेस आहेत त्यांचा सुद्धा स्टडी आपण स्पेक्ट्रोफोटोमेट्रीने करू शकतो. आता हे झालं क्वालिटेटिव्ह अनालिसिस, त्याबद्दल आपण थोडं डिस्कस केलं. सुरुवात आपण आधीच्या व्हिडिओमधनं केली होती, ज्यामध्ये आपण क्वालिटेटिव्ह स्टडी करताना डाईन्स, पॉलिन्सचा विचार केला होता, कार्बोनिल कंपाऊंडचा विचार केला होता आणि बेन्झीन डेरिव्हेटिव्हचा विचार केला होता. सोबत आपण सॉल्व्हंट इफेक्टचा सुद्धा विचार केला. सिस अँड ट्रान्स आयसोमेरिझमचं सुद्धा इथे आपण डिस्कशन केलेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट येतो तो म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. स्पेक्ट्रोफोटोमेट्री वापरून आपण क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करू शकतो. आता हे करण्यासाठी वेगवेगळ्या मेथड्स आहेत. कॅलिब्रेशन कर्व मेथड आहे, स्टँडर्ड ऍडिशन मेथड आहे, इंटरनल स्टँडर्ड मेथड आहे. आता बेसिक तुम्हाला पहिल्यांदाच तुम्ही इन्स्ट्रुमेंटल मेथड स्टडी करताय, त्यामुळे जो पहिला अनालिसिस टाइप आहे कॅलिब्रेशन कर्व मेथड, हा आपण इथे डिस्कस करणार आहोत. आता हे स्टडी करताना तर सिंपल मी तुम्हाला सांगतो, आपण काय करतो, एक स्टँडर्ड घेतो, आपल्या सॅम्पलसाठी एक स्टँडर्ड चूज करतो आणि त्याची वेगवेगळी कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजिंग ट्रेंड मध्ये आपण तयार करतो. पण ती जी कॉन्सन्ट्रेशन रेंज आहे ही आपल्या सॅम्पलचं आपण अंदाजे जे कॉन्सन्ट्रेशन असेल त्याच्या जवळपास असणं गरजेचं आहे. ट्रायल आणि एररने आपण ते ठरवतो कोणत्या सॅम्पलसाठी किती किती कॉन्सन्ट्रेशनचं स्टँडर्ड तयार करायचं. मग हे जे स्टँडर्ड सोल्युशन आहे हे आपण ठराविक अमाऊंट मध्ये आपण घेतो, वेगवेगळी त्याची सोल्युशन्स तयार करतो आणि ही सोल्युशन आणि सॅम्पल ह्यांना आपण सेम ट्रीटमेंट देतो आणि दोघांनाही सेम ट्रीटमेंट दिल्यानंतर तर सगळ्यांचा आपण ऍब्झॉर्बन्स मेजर करतो आणि मग हा जो आलेला ऍब्झॉर्बन्स आहे स्टँडर्ड सोल्युशनचा वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचा, जो आपण इन्क्रीजिंग ट्रेंड मध्ये आपण तयार केलेली आहेत, अशा वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचा जो ऍब्झॉर्बन्स आहे हा आपण अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्राफवर प्लॉट करतो. ऑब्वियस आहे, आपण लिनियर इन्क्रीज कन्सिडर करून आपण कॉन्सन्ट्रेशन स्टँडर्डची तयार केली असतील तर आपल्याला एक स्ट्रेट लाईन इन्क्रीजिंग म्हणजे पॉझिटिव्ह इन्क्रीज असलेली स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन असं आपल्याला कर्व तिथे कॅलिब्रेशन मेथडचा मिळणार आहे. कर्व म्हणजे ती स्ट्रेट लाईन असणार आहे, ती ओरिजिन मधनं पास झालेली असणार आणि पॉझिटिव्ह इन्क्रीज, जसं तुम्हाला डायग्राम पुस्तका तुम्हाला त्या स्क्रीनवर दिसते त्याप्रमाणे. मग आपण आपलं अननोनचं ऍब्झॉर्बन्स आहे तो आपल्या ग्राफवर प्लॉट करतो आणि त्या थ्रू आपण अननोनचं कॉन्सन्ट्रेशन इथे काढू शकतो. ही जी मेथड आहे ह्याला कॅलिब्रेशन कर्व मेथड असं आपण म्हणतो किंवा स्टँडर्ड कर्व मेथड असं आपण म्हणतो. द डिटर्मिनेशन ऑफ अमाउंट ऑफ सबस्टन्स इन अ सोल्युशन बाय कलोरीमेट्री ऑर स्पेक्ट्रोफोटोमीटर युजली इन्व्हॉल्व्स द कन्स्ट्रक्शन ऑफ स्टँडर्ड कर्व. जसं मी तुम्हाला सांगितलं, suitable known amount of substance being determined are taken and treated in same manner as the sample solution to get standard solution of the substances. The absorbance of standard solution are measured by colorimeter or spectrophotometer. The absorbance are then plotted against concentration to give the calibration curve. The unknown concentration can be determined from the absorbance of the unknown solution. जसं मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ह्याला आपण कॅलिब्रेशन कर्व मेथड असं आपण म्हणतो. आता इथे आपण थांबूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण काही न्यूमेरिकल पार्ट आहे तो आपण बघणार आहोत आणि त्यानंतर आपण फोटोमेट्रिक टायट्रेशन हा पार्ट बघणार आहोत आणि शेवटी फोटोमेट्रिक टायट्रेशनची ऍप्लिकेशन लिमिटेशन झाल्यानंतर आपलं हे युनिट बऱ्यापैकी इथे संपेल. आता आपण इथे थांबूया. थँक्यू.